2 दिवस सतत पाणी चालू आहे, त्याच्यामध्ये पहा किती पाणी वाहत आहे. आणि इकडे आमचा राब मस्त झाला आहे. भात बघा, पाणी काही थांबतच नाही. झाले 2 दिवस चालूच आहे सारखा पाणी, त्याच्यामुळे काही काम पण बरोबर होत नाही. आणि भात लावायला झाले 2-3 दिवस, त्याच्यामुळे एवढं काही भात लावलेलं नाही मिळत. हा बघा, इकडे पण पाणी. इकडे पाईपलाईन आली होती खणलेलं, त्याच्यामुळे बघा या वर्षी इकडे तर काय ट्रॅक्टर फिरवणार नाही. खोल खणलं होतं, ट्रॅक्टर आत जाणार पूर्ण. या शेतात भात खणायला घेतलं होतं, एवढं खणून झालं आहे. तिकडे मोठा आहेत आणि इकडे दुसरे. आता भात लावायला जाऊ. तर मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस पडतो की नाही? आमच्याकडे तर खूप पाऊस पडतोय. गेले 2 दिवस, आजचा दुसरा दिवस पाऊस खूप पडतोय. हा बघा, इकडे पण चिखल बनवून ठेवलेला आहे. आणि एक पुढच्या शेतामध्ये आणि त्याच्या आणखी पुढे शेत आहे त्याच्यामध्ये बनवलेलं आहे. हे बघा, पूर्ण लावून झाले आहे. आता या शेतामध्ये सुरुवात करायचे. पाणी पण आलं आहे. हा सकाळी मूठ खणलेले आहेत, ते याच्यामध्ये लावायचे आहेत या शेतामध्ये. तर आता जाऊ पटापट मोठाने आणि मग याच्यामध्ये सुरुवात करू लावायला. पाऊस पण चालूच आहे, कालपासून सुरुवातच आहे. आता पण चालूच आहे पाणी. चला आता मोठा न्यायला जाऊ पटापट आणि लावायला सुरुवात करू. हे भात सकाळी खणला आहे, बाकीचे तिकडे आहेत.
याच्यामध्ये एवढं लावून झालं आहे. ती एक लाईन आणि हे एक लाईन थोडस राहिलं आहे. त्या उद्याला बाकी तेवढं राहिलं. हा उद्या भात खणून उद्याला हे लावायला लागेल. काम मूग पण संपलेत. उद्या लावलं असतं याच्यामध्ये उद्याला. आणि मग त्या शेतामध्ये सुद्धा त्याच्यात पण चिखल झालेला आहे.